नमस्कार मैत्रिणींनो. आज खास तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. खरं सांगू का? खूप स्त्रिया मला म्हणतात, "ताई, आम्हाला वाटतं आम्ही काहीच करू शकत नाही. घरात बसून काय होणार?" अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या माझ्याशी जोडल्या आहेत. मी राहते तिथे म्हणा किंवा अशा खूप स्त्रिया आहेत अजूनही तुमच्या शेजारी, माझ्या शेजारी आणि आपण जर त्यांना मोटिवेट करायचं काम केलं पाहिजे. इवन मीही तशीच व्यक्ती होते. पण मी स्वतःला खूप बदलण्याचा प्रयत्न केला. यूट्यूब करते, घर, मुलं सांभाळते, ब्लाऊज शिवण काम करते आणि अशा खूप मैत्रिणी आहेत की माझ्याकडे पाहून त्यांनाही स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. खरं सांगू का? मी अजूनही नाही जशी पाहिजे मला हवी मी तशी अजिबात नाही आहे. पण तरीही मी आज एक मोटिवेट व्हिडिओ घेऊन आले आहे. कारण का माहीत आहे? तुमच्यात काय टॅलेंट आहे ते बाहेर काढा आणि जर हा व्हिडिओ पाहून कुणी 4 स्त्रिया जरी मोटिवेट झाल्या तर मला खरंच खूप आनंद होईल. पण फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. तुम्ही सगळं करू शकता हो, सगळंच. तुम्ही घर सांभाळता, मुलं सांभाळता, सासू-सासरे, नवरा सगळ्यांची जबाबदारी घेता. लग्नाआधी विचार केला होता का की मी हे सगळं करू शकेल? नाही ना? मग असं कसं म्हणता की मी काहीच करू शकत नाही? जर तुम्ही एवढं सगळं करू शकता तर स्वतःसाठी काही करणं अशक्य कसं? बरोबर ना? आजकाल घर बसल्या खूप काही करता येतं. स्वयंपाकाची आवड असेल तर घरगुती डबे, केक, लाडू, फराळ असंही तुम्ही करू शकता. शिवणकाम येत असेल तर ब्लाऊज, पिको फॉल, मुलांचे कपडे असंही तुम्ही बरंच करू शकता. बोलायची आवड असेल तर यूट्यूब, रील्स, व्लॉग, मोटिवेशनल बोलणं हेही तुम्ही करू शकता. लिहायला आवडत असेल तर पोस्ट, कॅप्शन, कोट्स असं काहीही लिहू शकता. आणि जर काहीही येत नसेल तर हरकत नाही, शिकायला सुरुवात करा. जसे की हँडमेड ज्वेलरी, मेहंदी काढणे, पार्लर कोर्स करणे, शिवणकाम, यूट्यूब करा, रेसिपीज ट्राय करा. अजूनही खूप ऑप्शन आहेत तुमच्याकडे. लक्षात ठेवा, सुरुवात मोठी नसते पण ती खरी असते. पहिला व्हिडिओ परफेक्ट नसला म्हणून काय झालं? पहिला प्रयत्न थोडा घाबरलेला असेल पण तो तुमचा स्वतःचा असेल. आज नाही तर कधी, आता नाही तर केव्हा? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. पण हां, एक नक्कीच सांगेन, जे पण करा आपली जबाबदारी पार पाडून नक्की प्रयत्न करा. घर बसून स्वतःलाही कमी समजू नका. तुमच्या शक्ती आहे, हुशारी आहे, आत्मविश्वास आहे. एक पाऊल पुढे नक्कीच टाका. माझी एक मैत्रीण आहे. तिला आहे ना वाचनाची खूप आवड आहे आणि ती ग्रंथ खूप छान वाचते. तर तिला यूट्यूब चॅनल चालू करून आहे ना तिचे स्वतःचा आवाज त्यामध्ये चॅनल ओपन करून तिचं ते करायचं होतं आणि तिला खरंच मी करून दिलं. खरंच खूप अप्रतिम तिला प्रतिसाद मिळाला. मग अशा अजून पण माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांना की आहे ना यूट्यूब चॅनल चालू करून त्यांना त्यांचं काहीतरी असं वैशिष्ट्य दाखवायचं आहे. जॉब करून, काम करून सगळं करू शकते. तर तसंच मी सुद्धा आहे ना आधी जॉबच करत होते. काहीच काम करत म्हणजे फक्त जॉब करणं आणि घर सांभाळणे एवढंच करत होते. पण मला यूट्यूब चालू करण्याचं खूप पहिल्यापासून मला एक स्वप्न होतं. पण आता मी घरी असते तर मला असं वाटते की नाही, मी यूट्यूब चॅनल चालू केलाच पाहिजे. मी माझं काम जे काही मला जमेन ते मी दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन. म्हणूनच आणि मला आवडही खूप होती की यूट्यूब चॅनल माझं स्वतःचं असावं. तर हा आहे शनिवारचा दिवस. उठायला थोडा उशीर झाल्यामुळं मी पटपट मिस्टरांना उरकून दिलं होतं. त्यांना आहे ना मेंदूवडे, उडदाचे मेंदूवडे काढून त्यांना दिलं होतं. चटणी वगैरे बनवून दिली होती. त्यानंतर मग मी आधी कामं उरकून घेतली. तर मुलांची अंघोळ वगैरे झालेली आहे. म्हटलं चला त्यांना पण आता नाश्त्यासाठी हे उडीद वडे बनवून द्यावे. त्याआधी मग मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जी काही कामं होती घरामधली म्हणजे पसारा दिसतो तो, तर ते उरकून घेतलं सगळं. बेडचा पसारा, परत हॉलचं झाडून वगैरे घेतलं आणि मग म्हटलं की आता मुलांना अंघोळ वगैरे त्यांची झाली आहे तर त्यांना नाश्ता वगैरे म्हणून मेंदूवडे देऊन देऊ. मेंदूवडे छान बनले होते. त्याचबरोबर मी सुकं खोबरं आणि थोडी शेंगदाणे टाकून छान अशी चटणी करून घेतलेली होती. तर मुलांना नाश्ता वगैरे करून दिला आणि त्यानंतर राहिलेली भांडी वगैरे जी आहे ती उरकून घेतली आणि त्यातच मला आठवलं की आहे ना आराध्याचा पण क्लास आहे. तर परत राहिलेलं काम ते तसंच ठेवलं आणि मग मी तिला क्लासला वगैरे सोडायला जायचं होतं. मग ते पण केलं. किचन ओटा वगैरे मला क्लीन करायचं होतं. सगळंच काम तसं पेंडिंग होतं. तर मी अर्धवट आहे ना जे किचन ओटा वगैरे जे आहे पुसून वगैरे घेतला. भांडी वगैरे त्याचं काय जे आहे खरकट वगैरे काढून वगैरे ते घेतलं आणि त्यानंतर अर्धं काम तसंच ठेवलं आणि हिला क्लासला जायचं होतं. त्यातच ती काहीतरी पुस्तक तिचं दाखवायला आली. त्यानंतर मला लक्षात आलं की बाबा हिला क्लासला पण जायचं आहे. आधी तर मी विसरूनच गेले होते की तिचा क्लास आहे 11 वाजता म्हणून.
तर मग तिला ते पण केलं, क्लासला वगैरे पण सोडून आल्यानंतर मग परत राहिलेले मग भांडे वगैरे जे आहे ते क्लीन करून वगैरे मी घेतली. आणि त्यानंतर मग आहे ना आम्हाला जायचं होतं, वक्तृत्व स्पर्धा होती आयुषची, ज्यामध्ये आयुषने पार्टिसिपेट केलं होतं. त्याला पण आहे ना वेळेचं महत्त्व असं मी त्याला भाषण लिहून दिलं होतं आणि त्याने खरंच खूप छानरित्या म्हटलं. खरं तर माझं 1-1.5 मिनिटाचंच ते भाषण होतं त्याने जे म्हटलं ते. आणि बरेच विद्यार्थी आले होते, पण आहे ना जास्त करून आहे ना झेडपी शाळेचेच विद्यार्थी जास्त होते आणि आमच्या शाळेतले विद्यार्थी जे आहेत खूप कमी होते. आणि हे जे भाषण आहे ना हे बालमाता संगोपनाचं हॉस्पिटल आहे तिथे हे आयोजित केलेलं असतं. आणि त्यामध्ये आहे ना खरंच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद कुणाचा असतो तर झेडपी शाळेतल्या विद्यार्थ्यांचा असतो, त्यांच्या शिक्षकांचा असतो, त्यांच्या पालकांचा असतो. पण इथे तरीही, कारण की हा मेसेज आहे ना हे वक्तृत्व स्पर्धेचं आमच्या ग्रुपवरती आलं होतं, म्हणून मी म्हटलं नाही आयुष आपण पार्टिसिपेट करूया. त्यामुळे मी आयुषला लिहून दिलं आणि आयुषने खरंच एका दिवसात ते भाषण पाठ केलं. कदाचित माझा मत आयुष जर दुसऱ्या शाळेत असता तर आज खरंच खूप छान पद्धतीने त्याने अजून जास्त पुढे गेला असता. पण असो, जे आहे ते ठीक आहे. तरी तो त्याच्या पद्धतीने बरोबर चांगला प्रयत्न करतोच आहे. आणि खरंच मुलांनी खूप छान असे भाषण केलेले आहेत, मी तुम्हाला ऐकवतेच ते पुढे. आणि माझ्या आयुषचं सुद्धा भाषण तुम्ही ऐकून घ्या. आणि बर पुरेल एवढी शेतीले आईकडूनच मिळते. संत चैतन्यानुसार माऊली म्हणतात ऐसे कळवळ्याची जाती करी लाभवी न प्रीती. असार नाही आजची मॉडर्न पिढी आईच्या तेगाची आठवण का ठेवत नाही. हा चिंतनाचा आणि मंथनाचा विषय आहे. म्हणून आजच्या पिढीला शिक्षण संस्काराची गरज आहे. आणि संस्कार घडवते माझी आई. माझी आई सांगते बाळा जीवनात विजय नव्हे संघर्ष महत्वाचा असतो. जिंकण्यापेक्षा तू कशी राहशील हे मोलाचे आणि महत्वाचे आहे. जीवनात संघर्ष सुद्धा खूप महत्वाचे आहे. तांदूळला कुंकवासोबत असतील तर देवाची चरणी जागा मिळते. आणि हो हे जर डाळी बनवून असतील खिचडी होणार आहे मात्र नक्की. मुलगा मुलगी असा भेदभाव माझी आई कधीच करत नाही. आम्हा भावंडा संसार करताना तिथेच कमी पडत नाही. माझे नेहमी म्हणते बाळांनो अवघड असते मत कशी रत्न ड्रायव्हर तरतो. परिस्थिती बिकट असली तर माणूस तितकाच सक्षम म्हणतो. आणि आगीत जाऊन निघाल्याशिवाय लोखंडाचा कणकरीत पोलत होत नाही. यासाठी परिश्रमाची आणि कष्टाची गरज आहे. आई शिकवते काटकसर करून संसार करायला. आई शिकवते संयम आणि वागण्या बोलतला अदबशीरपणा. दैववादी बनण्यापेक्षा प्रयत्नवादी बनण्याचा धडा देणार राहिला. खूप कष्ट करावे लागतात पण ती रंग बघत नाही. माझ्या कष्टकरी बाबा बरोबर शेतात राबताना ती कधीच हार मानत नाही. माझ्या आई पुढे तिथे संदे रावळ देवळ. तिच्या पायाच्या बेगात माझे जिंटा विरळ. कन्या कुकुरात इचकी गाला विकाळ. तुले त्याला जाळ आई माझी. आई करत असताना तिचं अस्तित्व कळत नाही. नसल्यावर मात्र आपल्या अस्तित्वाला किंमत राहत नाही. मला सांगा आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडलंय का. आपण जेवायच्या आधी आईचं ताट कधी वाढलंय का. तसं तर खूप छान विद्यार्थ्यांनी भाषण केले होते. अजून पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगले भाषण केले होते, पण टायमिंगचं लिमिटेशन्स होते. आणि माझा ब्लॉगसुद्धा खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी जास्त काय कोणाचे भाषण वगैरे इथे घेतलेले नाही आहे. लिमिटेशन्स होते आणि एका बेलमध्ये त्यांना इशारा असतो, नाही तर मग त्यांचे जे मार्क्स आहेत ते पॉईंट कमी पडतात, म्हणजे कमी होत जातात असं होतं. त्यामुळंच मी आयुषचं भाषण जे आहे 1-1.5 मिनिटाचं लिहून दिलं होतं. म्हटलं काय माहिती त्याला होते का नाही, आणि फर्स्ट टाईमच असं तो म्हणणार होता. तसं त्याचं पाठांतर वगैरे चांगलं होतंच, पण तरी कदाचित मीच कमी पडले. त्याला भाषण जे आहे छोटंसंच लिहून दिलं वगैरे होतं. तर मी तुम्हाला इथे पुढे माझं आयुषचं पण भाषण ऐकवते आहे. छान बोलला, फक्त त्यांनी हावभाव जे घरी केले होते पण त्याने काही तिथे जाऊन केले नाही आहे. फक्त सरळ उभा राहिला, हातपाठी घेतले आणि त्याचं भाषण त्याने ते कंटिन्यू केलं. तर तुम्ही पाहू शकता. आदरणीय परीक्षक, माननीय गुरुजन, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुमच्या समोर वेळ म्हणजे घड्याळ फिरणारी सुई नाही, तर आपलं आयुष्य घडवणारी एक मौल्यवान गोष्ट आहे. आपण रोज म्हणतो थोड्या वेळात करतो, उद्या अभ्यास करतो, पण तो उद्या कधीच येत नाही. वेळेवर शाळेत गेले नाही तर शिक्षक रागवतात. अभ्यास केला नाही तर परीक्षेत कमी मार्क्स मिळतात. एकदा गेलेली वेळ ती पुन्हा परत कधीच येत नाही. पैसे हरवले तर परत मिळू शकतात, पण वेळ हरवली तर ती कायमचीच जाते. म्हणूनच सांगतो आपण वेळेचा योग्य वापर केला पाहिजे. सकाळी लवकर उठणे, अभ्यास करणे आणि खेळणे तितकेच महत्त्वाचे आहे. माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, जो वेळेची किंमत ओळखतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. माझं भाषण संपवताना मी तुमच्या समोर एकच बोलतो की आजपासून वेळेची
एकमेकाचे मित्र बनूया आणि वेळ वाया घालू नका. धन्यवाद. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि हे पार्टिसिपेटचं सर्टिफिकेट जे आहे ते भेटलं होतं. बक्षीस समारंभ होतं, पण आम्हाला माहिती होतं की आमचं बक्षीस समारंभामध्ये कदाचित नंबर येणार नाही आणि त्याला 4 वाजणार होते दुपारचे. मग तेवढं घेतलं आणि आम्ही आलो. चला तर इथेच व्हिडिओ एंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चलो बाय.